भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर नंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे। पाकिस्ताननं गुरुवारी रात्री भारताच्या उत्तर आणि पश्चिमी भागातील सैन्य तळांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांचा प्रयत्न केला। भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमनं पाकिस्तानचे हे सगळे हल्ले यशस्वीपणे हाणून पाडलेत। भारत पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या या तणावपूर्ण परिस्थितीमध्ये काही खोट्या बातम्या सोशल मीडियावर पसरवल्या जात आहेत। पाकिस्तानी समर्थक काही खोटे दावे करतानाच्या बातम्या सध्या समोर आलेल्या आहेत। पाकिस्तानी सैन्यानं भारताचं UAV ड्रोन पाकिस्तानमधल्या पंजाबच्या गुजरांवालामध्ये हाणून पाडल्याची बातमी सध्या समोर आली आहे। सोशल मीडियावर ही बातमी व्हायरल होतीये। पाकिस्तानी समर्थक ही बातमी व्हायरल करतात। भारतीय ड्रोन हाणून पाडल्याचा दावा हे पाकिस्तानी समर्थक करतात। आता याचे काही फोटोज आणि व्हिडिओ देखील शेअर करतात। UAV ड्रोन म्हणजे काय ते सगळ्यात आधी तुम्हाला सांगते आणि त्यानंतर ही बातमी खरंच खरी आहे का, पाकिस्ताननं भारताचं असं कुठलंही ड्रोन UAV ड्रोन खरंच हाणून पाडले का हे जाणून घेणार आहोत। आता UAV ड्रोन म्हणजे काय तर मानवरहित हवाई ड्रोन, एक असं उपकरण जे बिना पायलट उडवलं जातं, म्हणजेच ज्याला पायलटची गरज पडत नाही। रिमोट कंट्रोल किंवा टार्गेट सेट करून हे उडवलं जातं। आता पाकिस्तानी समर्थकांकडून करण्यात आलेला दावा खरंच खरा आहे का, पाकिस्ताननं भारतीय ड्रोन पाडलाय का, याबाबत प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो म्हणजेच PIB ने फॅक्ट चेक केलंय। पाकिस्तानी समर्थकांकडून पसरवली जाणारी ही बातमी साफ खोटी असल्याचं या फॅक्ट चेकमधून समोर आलेलं आहे। व्हायरल करण्यात येणारा फोटो हा 2022 मधला असून रशिया युक्रेन युद्धादरम्यानचा असल्याचं सुद्धा समोर आलेलं आहे। या खोट्या दाव्याची पोलखोल करताना PIB ने न्यूजवीकचं आर्टिकल सुद्धा शेअर केलंय, ज्यात 22 सप्टेंबर 2022 ला प्रकाशित झालेली एक बातमी दिसतीये, ज्याचं शीर्षक आहे रशियाचे हवाई हल्ले तीव्र असताना देखील युक्रेननं इराणी ड्रोन पाडला। या आर्टिकलमध्ये वापरला गेलेला फोटो तोच आहे जो शेअर करत भारतीय ड्रोन पाडल्याचा खोटा दावा केला जातोय। युक्रेनी सैन्यानं अनेक इराणी ड्रोन उद्ध्वस्त केले, त्यावेळचा हा फोटो असल्याचं स्पष्ट होतोय। या आर्टिकलमध्ये हे स्पष्ट झालेलं आहे। हे आर्टिकल सुद्धा PIB ने शेअर केलेलं आहे आणि ही बातमी साफ खोटी असल्याचं म्हटलेलं आहे। आता पाकिस्तानी वृत्तपेपर द एक्सप्रेस ट्रिब्यूनमध्ये सुद्धा या संदर्भात खोटी बातमी प्रकाशित करण्यात आलेली आहे। या बातमीमध्ये दावा करण्यात आलाय की पाकिस्तान क्षेत्रामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न भारताचा हा ड्रोन करत होता आणि हा ड्रोन खूप उंच उडत होता। गुजरांवाला एरियामध्ये जेव्हा भारताचा हा ड्रोन आला तेव्हा पाकिस्तानी डिफेन्स सिस्टीमने याचं उत्तर देताना या भारतीय ड्रोनला चारही बाजूने घेरलं आणि खाली पाडलं। याच खोट्या बातमीची पोलखोल करत PIB ने सत्य माहिती समोर आणलेली आहे। त्यामुळे तुम्हाला सुद्धा पाकिस्तान आणि भारत यांच्यामध्ये जी काही तणावपूर्ण परिस्थिती आहे त्याबद्दल अशा काही खोट्या बातम्या दिसत असतील तर त्यावर विश्वास ठेवू नका। ही बातमी पाकिस्तानी समर्थकांकडून शेअर करण्यात येत होती की भारतीय ड्रोन जे गुजरातमध्ये म्हणजेच पाकिस्तानमध्ये सुद्धा एक पंजाबमध्ये गुजरात आहे आणि त्या गुजरातच्या गुजरांवाला या एरियामध्ये हा जो भारतीय ड्रोन होता हा ड्रोन हाणून पाडल्याचा खोटा दावा पाकिस्तानी समर्थकांकडून करण्यात येत होता आणि तोच दावा खोटा असल्याचं आता फॅक्ट चेक झालेलं आहे। हे फॅक्ट चेक PIB ने केलेलं होतं, त्याच्यामुळे ही बातमी साफ खोटी असल्याचं समोर आलेलं आहे। तुम्हाला यावर काय वाटतं हे कमेंटमध्ये कळवा। मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।